नमस्कार, मी संभाजी कांबळे. आपण आलेलो आहोत कंधार तालुक्यातील बोरी खुर्द या गावामध्ये. येथील एका नागरिकांशी आपण त्यांची याचना किंवा समस्या काय ते आपण जाणून घेणार आहोत. काका नमस्कार. सांगा नाव. विश्वांबर विठ्ठल नरवड, राहणार बोरी खुर्द, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. तरी माझ्यावर असा आरोप लावला की मिशन तू फायनान्सवाल्यापासून 40,000 रुपये घेतलास, 40,000, आणि तू मिशन पकडून दिला. तरी हे असा तुम्ही कुणाची पकडून दिली असं? कुणाची पकडून दिली मशीन असा आरोप तुमच्यावर कोण केला? संतोष पांडुरंग गोरपल्ले. कोण आहे ते? गणगोपलवड. ते नको गावातले आहेत? गावातलेच आहेत. त्याच्यानंतर विकास पांडुरंग गणगोपलवड, रामकिशन अंबादास पंदनवड, विशाल परमेश्वर नरवड, योगेश रामकिशन पंदनवड. मला 5 जणांना असं मारलं. फक्त एवढीच विचारपूस केली, बाकी काहीच नाही. मी म्हणलं पाया पडतो, वा गुमत खातो, मारू नको, मला 4 माणसं जमा कर. 4 माणसं जमा करून मला काय विचार, तू माझं 6 लाख रुपयाला माझं घर पाण्यात हातात, तरी तुला जीव मारतो. उचलून धोंडा मला घालण्यात, जीव मारण्याच्या प्रयत्नात होते. तरी मी DSP मॅडमला, पोलीस स्टेशनला, SP ऑफिसला वारंवार कळून तरी माझी माराकोळी पोलीस स्टेशन हे माझी काही दखल घेतली नाही. सगळे खोटे. काय जुने काही वैर होते का तुमच्यामध्ये? काही याच्यामध्ये दुसरे एक कारण होतं. ते आमच्या घरकुलाबद्दल त्यानं अर्ध दिलं होतं. आम्ही त्याच्या रोडवर त्यानं रोडचं काम बोगस केलं. मग रोडचं काम बोगस केल्यापरी मी अर्ज दिल्यापरी एक मला अनुभव आहे की बघा, एक ते मिशीनचं निमित्त लावून हे मला हे मुदाम जाणून बुजून कटरतून मला जीव मारायचे हिने प्रयत्न केले. जीवा मारण्याचे नेम म्हणजे नेमकं काय? दुखापत आणि काय तुम्हाला हे झालेला इजा झाला? पुन्हा ठिकाणी मार आहे? काय झालं? माझ्या उजव्या पाय फ्रॅक्चर आहे. तरी डावा हात फ्रॅक्चर आहे. तरी एवढी माझी वेदना असून तरी माराकोळी पोलीस स्टेशन हा दखल घेत नाही. माळाकोळी पोलीस स्टेशनला आपण तक्रार दिली होती का? दिली. तक्रार दिली असताना त्या व्यक्तीने जाऊन सांगला की बाबा पळून पडले. गेल्या शनिवारी तरी मी DSP मॅडमकडे गेलतो. तरी गेल्यानंतर काय म्हणले, DSP मॅडमनं फोन लावल्यानंतर अटक केले म्हणल्यानंतर मी माझ्या भाषेला गाडी घेऊन वाट लावलो. तरी पोलीस स्टेशनच्या भोवताल त्यानं फिरवून आली, तरी त्याला अटक केलं नाही. माझ्या मालकाला सर म्हणले ते की तू माझी मिशन पकडून दिलास तुझं म्हणून माझ्या पतीला एकड घेऊन दूर लांब नेऊन फायनान्स वाल्याकडून पैसे घेतले. 20 जण साक्षीदार आहे असे म्हणले. माझ्या पतीला जीव मारण्यास त्यानं धोंडे उचलले होते. हे केलते. सरजाबाई विठ्ठल नरवडे. माझ्या मुलानं 40,000 रुपये घेतले, मिशन पकडून दिली म्हणून माझ्या मुलाला त्यानं मारलं. हात मोडला, पाय मोडला. अजून जीव मारण्याची त्याची धमकी आहे. मला काय कमी, मी प्रतापाटला पैसे जातो, मी प्रतापाटलाचा मी माणूस हा म्हणताय. आजही त्याचा हाय ते टंगडा मोडतो, त्याला खत मारतो, त्याच्या लेकराला देखील मारतो म्हणताय. आम्हाला बाहेर निघण्याची सुद्धा ताकद नाही साहेब. अजून धमक्या चालू आहे त्याच्या. रिपोर्ट तुमचा येऊ द्या की रिपोर्ट आल्यावर त्याच्यावर गुन्हे दाखल करता की त्याला अटक करता की असे म्हणाले.